गृहिणी आळशी नाहीत, त्यांना आळस येत असतो. पण तो का येतो? कधी कधी असं वाटतं की आपल्यामध्ये एनर्जीच राहिलेली नाही. किचनमध्ये काम करण्याची इच्छाच होत नाही, सकाळी उठण्याची देखील इच्छा होत नाही आणि आपण दिवसभर जे काही आपल्याला काम करायचं आहे त्या कामांचाच आपण सतत विचार करत राहतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला थकवा जाणून येतो. कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण बनवणे, साफसफाई करणे, लादीपूजा करणे, मुलांचं आवरणे, या सर्व दिनचक्रामध्येच आपण गुंतून गेलेलो असतो. प्रत्येक काम पुढे ढकलण्यावर, उद्यावर ढकलण्यावर आपण जोर देतो. जे काम विशेष असतं, काही रोजच्या कामापेक्षा व्यतिरिक्त आहे ते. आणि मग दिवस संपल्यावर एकंदर आपल्या मनामध्ये सतत विचार येतो की आज आपण काहीच विशेष असं काम केलेलं नाही आणि मग याची गिल्ट आपल्याला वाटून येते. कदाचित तुम्ही पण या परिस्थितीमधून गेला असाल किंवा जात असाल. कदाचित कोणाशीही तुम्ही बोलू शकत नसाल की माझे शरीर आणि माझे मन दोन्ही थकलेले आहे. थकवा आणि वातावरणाशी जोडलेली एक मोठी समस्या आहे. दररोज तीच कामे, तीच जबाबदारी, तीच दिनचर्या, स्वतःसाठी एकही क्षण मिळत नाही. अशा वेळी आपले मन चिडचिड होत असते. आपले शरीर तर चालते, मन मात्र चालत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीकडे पाहणार आहोत ज्या तुम्हाला आळसाकडे नेतात. अशी कारणे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावरती उपाय देखील पाहणार आहोत की त्याच्यामुळे तुमच्या आळसाची कारणे तुम्हाला लक्षात येतील आणि त्याच्यावरती काय उपाय करायचा आहे हे देखील तुम्हाला समजून येईल. ही आळसाकडे नेणारी कामे आतून आपल्याला खऱ्या अर्थाने थकवा, दबाव आणि उदासीनतेचा परिणाम आपल्यावर जाणवून देतात. ही अशी कामे आपल्याला थकवा जाणवतात, आपल्यावरती दबाव आणतात आणि उदासीनतेकडे आपण जातो. जेव्हा आपण घर चालवतो तेव्हा स्वतःलाच विसरून जातो, तेव्हा हा आळस शरीराचा नाही तर आपल्या मनाचा आळस होऊन बसतो. आपण याच गोष्टी समजून घेणार आहोत आणि काही प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत ज्या तुम्हाला तीच एनर्जी, तीच स्फूर्ती आणि तीच इच्छा परत मिळवून देण्यास मदत करतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की दिवस तर संपला पण काहीच काम तर झालेलं नाही, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सर्वांनी प्रथम नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्हाला अशा समस्या असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला त्याच वाक्याची पुन्हा एकदा आठवण करून देईल की आळस हा माणसाचा शत्रू आहे, त्यामुळे त्याला जवळ करू नका. तर आळसाची 8 प्रमुख कारणे आणि त्याचे उपाय आपण सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, कामांची सवय. आपल्याला काय सवय असते? घराच्या एखाद्या कोपऱ्यात कपड्यांचा ढीग पडलेला असतो, फ्रीजमध्ये काही जुने डब्बे पडलेले असतात आणि प्रत्येक वेळी आपण विचार करतो उद्या बघू आणि मग हेच कारण आपलं उद्या बघू जे आपल्याला पुढं नडतं. हे अस्ताव्यस्त घर जास्तच बिघडलेलं राहतं आणि मग अस्ताव्यस्त घर जास्तच आपल्याला आळस देतं. मग यावर उपाय काय करायचा आहे? तर जेव्हा तुम्हाला मन होईल, जेव्हा तुम्हाला उत्साह वाटेल तेव्हा तुम्ही कामे पटापट उरकून घ्या, घर आवरून घ्या, ज्यामुळे तुमची एनर्जी वेस्ट जाणार नाही. नाहीतर अशा वेळी जर आपल्या हातात जर फोन आपण घेऊन बसलो तर सर्वच ऊर्जा आपली तिथं नष्ट होते आणि आपल्याला आळस येतो. तुम्ही कधीतरी अनुभव घेतला असेल, पहा, आपण जेव्हा आनंदी उत्साही असतो तेव्हा हातात मोबाईल घेऊन बसतो आणि जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा आपलं पूर्णपणे आपल्याला आळस आलेला असतो आणि मग अशा वेळी कामे आपली तशीच राहतात. मग कामांची यादी अशा वेळी बनवणे फायद्याचे ठरते, म्हणजेच कामे पटापट सुचतील आणि होतील. काम करताना आपण त्यात रमून गेलो की आपल्याला आळस कधीच येत नाही. त्याच्यामुळे काम करताना मन लावून आपल्याला काम करायचं आहे आणि कधी आळस आल्यासारखे वाटले तर तुमच्या आवडीचे काम करा. नंबर 2, आपल्या कामाला ओळख न देणे. एक गृहिणी दिवसभर काहीतरी करतच असते, पण जेव्हा तुम्ही विचारले तुम्ही काय करता तर तुम्ही लगेच उत्तर देता काही खास नाही, घरीच तर असते, घरातील कामच तर करते. सकाळी लवकर उठणे, सर्वांना नाश्ता देणे, जेवण बनवणे, टिफिन बनवणे, घर सांभाळणे, साफसफाई करणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी विश्रांतीशिवाय चालत असते, पण आपणच याला सामान्य मानलेलं आहे. जेव्हा कोणी रिकॉग्निशन दिली नाही तेव्हाच आपण आपल्या आयुष्यात स्वतःच विचार करू लागतो की मी हे काय करत आहे माझ्या आयुष्यात. हीच विचारसरणी जेव्हा सेल्फ डाऊट बनत असते आणि त्यातूनच आपल्याला आळस येत असतो, कारण आपण जे काही काम करत आहे त्याला आपण इम्पॉर्टंट देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काहीच ते काम करण्याची इच्छा देखील कधी कधी होत नाही. त्याच्यामुळे आपण जे काम करतोय त्याच्यावर प्रेम करा आणि मनापासून काम करा. पहा, तुमचा आळस चुटकीसरशी दूर होईल, तुम्हाला कधीच आळस वाटणार नाही. यावर उपाय काय आहे? तर आपल्या कामाला काम माना, जबाबदारी नाही. रोजच्या कामाची एक लिस्टच बनवा, त्याला आपण टू डू लिस्ट असे म्हणतो आणि प्रत्येक काम झाल्यावर त्यावर टिक करा. आपल्या माणसांना पण सांगा, आपल्या मनाला पण सांगा उघडपणे की मी हे जे काही करत आहे ते खूप इम्पॉर्टंट करत आहे. नंबर 2, नियोजनांचा अभाव आणि अतिविचार. काम करण्यापूर्वीच आपण त्या कामांना इतका विचार कामांचा करतो, प्रत्यक्षात ते काम करण्यापूर्वीच आपल्याला
पूर्णपणे आपली एनर्जी त्याच्यात जाते आणि आपल्याला आळस, थकवा येतो. एका गृहिणीचे मन कधीच रिकामं नसतं. प्रत्येक क्षणी काही ना काही तिचे नियोजन, त्याच्यात विचार देखील चालू असतात. हेच विचार थकवा आणतात. मन जर इतके जड असेल तर शरीर कसे चालेल? उपाय ह्याच्यावरती काय आपण मग करू शकतो? तर मनातील जे काही गोष्टी आहेत, जे काही विचार आहेत आणि जे काही आपल्याला काम करायचं आहे ते लिहून काढा. जे काही आपल्या मनात सुरू आहे ते देखील लिहून काढा. पूर्ण दिवसाचे नियोजन करा, पण पूर्ण दिवसाचे नियोजन एकदाच करू नका. फक्त काही कामे घ्या आणि जी सर्वात महत्त्वाची आहेत ती अगोदर घ्या आणि ते केल्याने तुम्हाला काहीतरी केल्यासारखे वाटेल की हो, आज मी काहीतरी केले. आणि जी कामे राहिलेली आहेत ती नंतर करा. त्याच्यामुळे तुमचे कामे पण पूर्ण होतील आणि तुम्हाला थकवा पण जाणवणार नाही. नंबर 4, सोशल मीडियाचा अतिवापर. आजकाल आपण सर्वच जण ब्लॉगच पाहत असतो. विशेषतः असे ब्लॉग्स पाहतो जिथे एक महिला दिवसभर खूप काम करते, दिवसभरात 10 कामे पूर्ण करते. मग आपण पाहतो, म्हणतो अरे ही पण किती काम करते, मी पण आजपासून करणार. मग आपण टू डू लिस्टच बनवून ठेवतो आणि उत्साही होतो. पण सकाळी डोळे उघडताच आपली आधीच पूर्णपणे अर्धी कामे तशीच पडलेली असतात. तेव्हा मग आपण निराश होतो, रागराग करतो आणि स्वतःला कमीपणा जाणून घेतो. आपण तर किती आळशी आहोत, मला तर काहीच पूर्ण जमणार नाही आणि यातूनच आपल्याला स्वतःला गिल्ट वाटून येते. आणि यावर उपाय म्हणजे आपण सोशल मीडियावर मर्यादा ठेवा की मी फक्त दिवसातून 30 मिनिटच फक्त याचा वापर करेल. फक्त तोच कंटेंट पहा जो तुम्हाला मोटिवेट करतो, प्रेरणा देतो, गिल्ट वाटून देत नाही आणि तुमच्यावर दबाव देखील टाकत नाही. त्याने आणखीनच तुम्ही आळशी होता. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर न करता आपले खरे आयुष्य अनुभवा. मुलांचे छोटे छोटे क्षण अनुभवा, त्यांचे लहानपण, बालपण अनुभवा. टिप नंबर 5, नकारात्मक संगतीचा परिणाम. आपली एखादी तरी मैत्रीण अशी असते जी नेहमीच वाईट बोलत असते, सतत घराकडे लक्ष न देता इतरांकडे लक्ष देते, इतरांची चर्चा करते, स्वतः असं काहीच करत नाही आणि तुम्ही करताय तर म्हणे तू कशाला काही एवढं करत असते, एवढी काम कशाला करते, एवढी काम करते, थकत नाही का कधी, मी बघ माझं आयुष्य किती मजेत आहे, मी किती मजेत आहे. मग अशी नकारात्मक निगेटिव्ह भावना तुमच्यावर पण हळूहळू येत असते, नक्कीच त्याचा प्रभाव टाकते. मग मन तुम्हालाही सर्व करून आपण थकल्यासारखे वाटते. निगेटिव्ह ऊर्जा ही लगेच तुमच्याकडे पसरत असते. यावर उपाय आपण काय करू शकतो तर स्वतःला अशा संगतीतून वेगळे करा जी तुम्हाला वाईट निगेटिव्ह ऊर्जा देईल. अशी संगत धरा जी तुम्हाला नेहमीच मोटिवेट करत राहील आणि उत्साहित करत राहील, तुम्हाला थकवणार नाही. नंबर 6, परफेक्टनेस. आपल्याला वाटते की सर्वच व्यवस्थित पाहिजे, घर स्वच्छ पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे, जेवण छान झाले पाहिजे, मुले शिस्तबद्ध असली पाहिजेत. पण हा परफेक्टनेस दबाव खूप थपल्याला थकून जातो. जर जेवण एखाद्या वेळेस बिघडले किंवा एखादे काम पुढे मागे झाले तर काय जग थांबेल का? नाही ना. मग आपण लगेच स्वतःवर का रागवतो? यावर उपाय आपण काहीतरी केला पाहिजे. स्वतःला न रागवता कधीतरी स्वतःला मोकळा वेळ, स्वतःलाही कधीतरी महत्त्व द्या, थोडं प्राधान्य द्या. कधीतरी एखादे पुढे मागे झाले तरी मनाला समजवा, कारण चिडचिडने सुद्धा आळस येतो. परफेक्टपेक्षा आधी आनंदी राहा. हळूहळू परफेक्टनेस येईलच. दररोज स्वतःला एक गोष्ट सांगा, आज जेवढं मला जमेल ना तेवढेच मी करणार आहे आणि सध्या तेवढेच पुरेसं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, परफेक्टनेसपेक्षा हळूहळू तुमच्या कामांची गुणवत्ता सुधारा. त्याच्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही आणि तुम्हाला आळस देखील येणार नाही. रोज थोडे थोडे काम करा. एकदम खूप सारं कामांची लिस्ट बनवून घेऊ नका आणि जरी अशी लिस्ट बनवली तर ती पाहता क्षणी तुम्हाला थकवा आणून देईल, आळस आणून देईल. त्यामुळे रोज थोडे थोडे काम करा. म्हणजेच ठरवा की मी आज ही कामे करणार आहे आणि राहिलेली कामे मी उद्या करेल. म्हणजे पुन्हा तुम्हाला आळस येणार नाही आणि कामं करण्यासाठी पुन्हा उत्साह निर्माण होईल. तर त्याच्यानंतर आपण घर व्यवस्थित देखील ठेवलं पाहिजे. घर व्यवस्थित असेल ना तर ते पाहून आपल्याला काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळे घर व्यवस्थित ठेवा म्हणजे तुमचा उत्साह आपोआप वाढेल. रात्री झोपताना सर्व कामे उरकून झोपा. आपण काय करतो, रात्री झोपताना सर्व कामे, सर्व पसारा तसंच ठेवतो व झोपतो. त्याने काय होते, सकाळी उठतात सर्व कामे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतात. सर्व पसारा आपण पाहून चिडचिड आपली होते आणि थकवा, आळस येतो. त्यामुळे सर्व पसारा, सर्व कामे रात्रीच तुम्ही उरकून झोपा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी नव्याने काम करायला तुम्ही सुरुवात करताल, उत्साही राहताल. टिप नंबर 8, उठल्यावर लगेच फोनमध्ये राहू नका. आपण उठलं की काय करतो, फोन हातात घेतो व त्यावेळी आपला पूर्णपणे वेळ सकाळचा त्या मोबाईलमध्ये, फोनमध्ये जातो. सकाळचा वेळ हा खूप कामांसाठी महत्त्वाचा असतो.
तो जर तुम्ही फोन बघण्यात घालवला तर नक्कीच कामाचा तुम्हाला आळस येणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, उठल्या उठल्या फोन तुम्ही अजिबात हातात घेणार नाही. रोजची कामे रोजच करा, उद्यावर अजिबात ढकलू नका. जर रोजची कामे रोज करता तुम्ही तर उद्यावर ढकलायची गरज देखील येत नाही. आणि मग उद्यावर ढकललेलं काम असलं की दुसऱ्या दिवशी त्याच कामांचा ताण आपल्यावरती राहतो आणि शिवाय आपल्याला आळस जास्त येतो. त्यामुळे लक्षात ठेवा या 8 गोष्टी. त्यामुळे तुम्ही आळस न करता नेहमी उत्साही, आनंदित आणि नेहमी ऊर्जेने भरलेले राहताल. तर कशा वाटल्या आळस दूर करण्याच्या त्या 8 गोष्टी आणि ते उपाय? आवडल्यास एक लाईक नक्की करा, कमेंटसुद्धा नक्की छान करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ शेअर देखील करा. आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ गृहिणींसाठी, महिलांसाठी खास असतात. नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.